नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. गेल्या 1.5 वर्षापासून कासव गतीने सुरू असलेले सुरूर पोलादपूर रस्त्याचे काम आणि वाई मांढरदेव रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाईकरांसह तालुक्यातील नागरिकांचे जगणे आता असह्य झाले आहे. ठेकेदाराची मनमानी आणि प्रशासनाच्या आंधळ्या कारभाराविरोधात आज सोमवार वाई नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडलेली सर्वपक्षीय बैठक वादळी ठरली. हा रस्ता आहे की कोरोनाचा दुसरा अवतार असा संतप्त सवाल करत आता केवळ निवेदने नाही तर प्रत्यक्ष आरपारची लढाई लढण्याचा निर्धार वाईकरांनी केला आहे. यावेळी नगराध्यक्ष अनिल सावंत, सुरेश कोरडे, प्रशांत डोंगरे, अशोक लोखंडे, दीप्ती पिसाळ, ॲडव्होकेट विजयसिंह पिसाळ, तेजपाल वाघ, सागर मालुसरे, यशवंत जमदाडे, जितेंद्र पिसाळ, नगरसेविका प्रज्ञा जाधव, पाडळे, केतकी पाटणे, अपर्णा जमदाडे, जागृती पोरे, दीपाली सावंत, ज्योती गांधी, नूतन मालुसरे, नगरसेवक विजय ढेकाणे, प्रसाद बनकर, सचिन सावंत यांच्यासह वाई शहरातील तसेच तालुक्यातील व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरूर ते वाई दरम्यानच्या कामात NP इन्फ्रा आणि सबलेट घेतलेल्या KLN कंपनीने तांत्रिक नियमांची अक्षरशः ऐशीतैशी केली आहे. नियमानुसार अत्याधुनिक पेवर मशीनने काम करणे बंधनकारक असताना एखाद्या घराचा कोबा करावा तसे फावड्याने आणि लाकडी पट्ट्याने कॉन्क्रीट पसरवले जात असल्याचा गंभीर आरोप रोहित वाडकर यांनी या बैठकीत केला. साईटवर प्रशिक्षित इंजिनियर नाही आणि देखरेख करणारी TPL एजन्सी ही बेपत्ता असल्याने आंधळं दळतंय आणि कुत्रपीठ खातंय अशी अवस्था झाली आहे. रस्त्यावर पाणी मारले जात नसल्याने उडणाऱ्या धुळीमुळे वाईकरांचा श्वास कोंडला आहे. महिला, लहान मुले आणि वृद्धांना श्वसनाचे गंभीर विकार जडले असून जनावरांना चारा खाणेही मुश्किल झाले आहे. शेती पिकाचे नुकसान झाले असून हॉटेल व्यावसायिक आणि टपरीधारकांचे धंदे धुळीत मिळाले आहेत. STचे मार्ग बदलल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दण सोसावा लागत आहे. सदरच्या कामाबाबत ठेकेदाराला तक्रार करून काम बंद ठेवण्याची मागणी केली असता स्थानिक लोकप्रतिनिधींना हाताशी धरून पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे वाई तालुक्यातील ग्रामस्थांची उघडपणे चेष्टा होत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाल्याचे उपस्थितांनी सांगितले. या बैठकीला भाजपचे नगराध्यक्ष, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी या जनहिताच्या बैठकीकडे फिरवलेली पाठ आणि व्यापारी महासंघाला विश्वासात न घेता पुकारलेला वाई बंद यामुळे बैठकीत काही काळ तणाव निर्माण झाला होता. या आंदोलनाचे नेतृत्व वाई तालुका व्यापारी तसेच वाई सुरूर आणि वाई मांढरदेव रस्त्यालगत असणारे व्यावसायिक करणार असून येत्या बुधवारी सकाळी 11 वाजता मोर्चा काढत निवेदन देण्यात येणार असून संपूर्ण वाई शहरासह तालुका बंद ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. जर प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे. नमस्कार. आता जे सरांनी सांगितलं की शहाबागने किंवा यशवंतनगरने काहीच केलं नाही, म्हणजे ते रस्त्याचं ज्यावेळेस काम चालू होतं त्यावेळेस काहीच केलं नाही, तर आम्ही त्यावेळेस देखील शहाबाग ग्रामपंचायतीनं पूर्णपणे तहसीलदारांना निवेदन दिलं. जर वाई नगरपालिकेचा विषय असेल तर त्याच्यावर वाई नगरपालिकेच्या वाईतल्या लोकांची वेगळी सभा बोलवा त्या म्हणतात. मी जी पण चर्चा होईल ती त्या रस्ता बंद पडला पहिला झाडांचं म्हणजे झाडं पुढे जाईल म्हणून बंद काढ ती झाडं कुठं कुठेतरी बाजूला लावता येण्यासाठी परिस्थिती होती. त्याच्यावर कसली त्यांनी बंद केली म्हणजे रस्ता बंद काढला. त्याच्यासाठी जो कोणी दिवस निवडा त्या दिवशी आम्ही वाई बंद ठेवण्यात